मित्रांनो, जर तुमच्या केळी प्लॉटची पाने चिटकून निघत आहेत, अंतर पडत नाहीत, तर ते जास्त अंतर पडावे आणि प्लस कशामुळे अंतर कमी राहते त्याचे आज आपण कारणे पाहणार आहे आणि उपाययोजना काय करायच्या ते पण आपण पाहणार आहे. आता पहिला मुद्दा आहे की पाने आकुडकी म्हणजे कमी अंतर कशा पाय राहते. तर एक पहिलं आहे, जर तुमच्या मुळीवर बुरशी असेल तर त्या पाय पण तुमची पाने आकुड निघतात. आणि प्लस जर आता समजा थंडीचा दिवस आहे, थंडीच्या दिवसात सुद्धा न्यूट्रिएंट अपटेक होत नाहीत, त्या पाय पण चिटकून पाणी निघतात. तर ह्याच्यासाठी आपण काय करावे, तर आपण उपाययोजना म्हणून खालनं ब्ल्यू कॉपर प्लस झायलो, जे किसान ॲग्रो जे किसानचे ते झायलो नावानं, ते खालनं सोडून द्यावे आणि वरनं पोंगा भरणी करावी. पोंगा भरणीमध्ये काय काय वापरू शकता, 13-0-45 घ्या किंवा 13-40-13 घ्या, हे 5 ग्रॅमनं घ्या. त्यात तुम्ही GA टाकू शकता 1 ग्रॅम पर पंपाला. त्यात तुम्ही मायक्रोन्यूटन टाकू शकता 1 ग्रॅमनं पर लिटर. आणि त्याच्यात तुम्ही एक टॉनिक म्हणजे बायोझाईम ही जर असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आता दुसरी आणखीन काय वापरू शकता, तर ह्याच्यामध्ये तुम्ही ससुरी 1 लिटर बॅलरला, त्यात मिक्नेल 32 अर्धा किलो, 19-19 1 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो हे पूर्ण 200 लिटरमध्ये विरघळून तुम्ही पोंग्यात ओतायचे. 250 ml पर झाडाला 250 ml ओतायचं. ते ओतल्यानंतर तुम्हाला फरक एकदम बेस्ट दिसणार. आणि हा प्लॉट तुम्ही समोरील पाहू शकताय, हा प्लॉट आहे माझाच. मला थोडेसे पानातले अंतर कमी वाटले म्हणून मी आज पोंगा भरणी चालू केलेली आहे. आता थोड्या वेळानं करणार आहे मी ससुरी मिक्नेल 32-19-19 मॅग्नेशियम सल्फेटची पोंगा भरणी करणार आहे. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही पण पोंगा भरणी केलेली एकदम बेस्ट राहील, कारण की थंडीमुळे अन्नद्रव्य अपटेक होत नाहीत. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.